भारतीय इन्व्हेस्टरला आता अक्कल आली आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। ऑक्टोबर 2025 मध्ये SIPच्या माध्यमातून टोटल कलेक्शन झाले 29,529 कोटी। दिस इज अ ह्यूज फिगर। 10 वर्षापूर्वी फक्त 3434 कोटी रुपये ऑक्टोबर 2016 मध्ये गोळा झाले होते SIPच्या माध्यमातून। सो दिस इज अ ग्रोथ ऑफ 760%। हमंगस ग्रोथ झालेली आहे आणि याचप्रमाणे म्युच्युअल फंड इंडस्ट्री पण खूप मोठ्या प्रमाणावर वाढते। ऑक्टोबर 2025 मध्ये दी एव्हरेज ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट फॉर दी कंप्लीट म्युच्युअल फंड इंडस्ट्री हे जवळपास 80 ट्रिलियन रुपयाच्या आसपास होते। 2014 मध्ये पहिलं 10 ट्रिलियन म्युच्युअल फंड इंडस्ट्रीनी क्रॉस केलं। 2017 मध्ये 20 ट्रिलियनचा टप्पा गाठला आणि 2020 मध्ये जवळजवळ 30 ट्रिलियन क्रॉस करून ही इंडस्ट्री मोठी झाली। मागच्या 10 वर्षात 6 पट जास्त ग्रोथ या इंडस्ट्रीची झाली। हे आकडे काय सांगतात? हे आकडे हे सांगतात की म्युच्युअल फंड आता दिवसेंदिवस पॉप्युलर होत चाललेला आहे आणि जे लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवत नाही आहेत ते मागे राहत आहेत। अनफॉर्च्युनेटली हे सगळे आकडे भारतातल्या फक्त 6% लोकांनी मिळून तयार केलेले। इमॅजिन करा की भारतातले 20% लोक जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला लागले तर काय होईल। कारण हे जे 6% लोक आहेत हे सरासरी अगदी कमनशिबी असले तरी 12% रिटर्न्स त्यांच्या म्युच्युअल फंड्सवर कमवत आहेत। तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करताय की नाही हा प्रश्न स्वतःला विचारा। कारण म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, पण ती रिस्क मॅनेज करता येते हे पूर्ण सत्य आहे। ज्या लोकांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे माझ्या बायोमध्ये जा आणि तो फॉर्म भरा आणि तुमच्या रिटायरमेंट नंतर एक छानपैकी आयुष्य जगण्यासाठी मी तुमची मदत करू शकतो।